महत्वाची बातमी, किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी वेळ वाढून मागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज किशोरी पेडणेकर यांचे वकील चौकशीला हजर राहणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे, मात्र त्यांचे वकील चौकशीला हजर राहतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती जाणून घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी आहेत आमच्यासोबत निवृत्ती बाबर। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स आलं होतं, परंतु किशोरी पेडणेकर आज चौकशीसाठी उपस्थित न राहण्याची दाट शक्यता आहे। कारण त्यांची आज बाजू जी आहे ती त्यांचे वकील मांडू शकतात आणि किशोरी पेडणेकर जे आहेत ते वेळ वाढवून मागण्याची दाट शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वतः किशोरी पेडणेकर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या। जवळपास त्यांची 6 तास चौकशी झाली होती। 3 दिवसापूर्वी त्यांना पुन्हा एकदा या कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी जे आहे ते ईडीकडून समन्स आलं होतं आणि त्यांना आज 11 वाजता उपस्थित राहण्याचं समन्स होतं। त्या 11:30 वाजता उपस्थित देखील राहणार होत्या, परंतु ते आता उपस्थित न राहण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे त्यांची बाजू जी आहे ते ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांची वकील मांडणार आहेत अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।